राधानगरी तालुक्यातील सोळांकूरमध्ये मागील आठवड्यात पिसाळलेल्या वानरानं मानवी वस्तीत घुसून तब्बल 63 नागरिकांना जखमी केल्याची घटना ताजी असतानाच आता मालवे, सरवडे, तुरंबे परिसरात कोल्ह्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर कोल्ह्यानं अचानक हल्ला करून 5 जणांना गंभीर जखमी केलंय। त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर सुरू असलेल्या शेती मशागतीच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। राधानगरी तालुक्यातील मालवे आणि सरवडे परिसरात 5 शेतकऱ्यांवर हल्ला करून कोल्ह्यानं त्यांना गंभीर जखमी केलंय। जखमींपैकी 3 सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून 2 जणांना पुढील उपचारासाठी CPR मध्ये हलवण्यात आलंय। या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे। सध्या भात पेरणी, नांगरणी, तरवा तयार करणं आणि इतर शेतीपूर्व मशागतीची कामं वेगानं सुरू आहेत। मात्र वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी संभ्रमात आहेत। अशा परिस्थितीत शेतीची कामं कधी आणि कशी करायची असा प्रश्न अनेक शेतकरी उपस्थित करत आहेत। घटनेनंतर गावागावात सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क राहण्याचे संदेश पाठवण्यात येत आहेत। शेतकऱ्यांनी एकट्यानं शेतात जाणं टाळावं, समूहानं शेतकामासाठी जावं, तसंच स्वसंरक्षणासाठी हातात काठी, खुरपं किंवा अन्य साधनं बाळगावीत असं आवाहन बिद्रीचे संचालक फिरोज खान पाटील यांनी केलंय। दरम्यान वन विभागानं संबंधित कोल्ह्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे। त्याचबरोबर जंगलात वन्य प्राण्यांसाठी पाणवठे, कृत्रिम जलसाठे आणि खाद्य व्यवस्थेच्या उपाययोजना राबवण्याची आवश्यकता व्यक्त होतीये।